दरम्यान यावर राजन पाटील यांनी लोकशाहीशी संवाद साधताना काय म्हटले पाहूयात। राजनजी, खरं तर थिटे असं म्हणाल्या की एका माझ्या मुलाला खरं तर खांद्यावर घेण्यावरून हा सगळा वाद झाला। त्यांचं असं म्हणणं आहे की पाटला आमच्या गावाची म्हणजे अनगर गावची अशी परंपरा आहे की केवळ पाटलांच्याच मुलाला खांद्यावर घ्यावं। तर खरंच अशी परंपरा तुमच्या गावची आहे का? आणि जर अशी परंपरा नसेल तर आज राजन पाटील लोकशाही मराठी या चॅनलवरून इतर जातीच्या म्हणजे पाटील सोडून इतर जातीच्या मुलाला खांद्यावर घेऊन दाखवणार का? 100% ही परंपरा माझ्या आहे का? गावामध्ये हो आहे। ही परंपरा आहे। आमच्या ही आमच्या गावची परंपरा आहे। आमच्या गावामध्ये जात धर्म वंश हे कधीही पाळला जात नाहीये। या घटनेची पोलिसला जी केस आहे ते आपण बघा ना। नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारला, मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की फक्त पाटलाच्याच मुलांना खांद्यावर घ्यायचं ही परंपरा आहे का, हो की नाही? ही परंपरा नाहीये। त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आमच्या गावामध्ये जे ध्वजवंदन होत असतं, मग नगर पंचायतचं असतं, आमच्या शाळेचं कॉलेजचं असतं, प्राथमिक शाळेचं असतं आणि आरोग्य खात्याचं असतं। आपल्या माहितीसाठी सांगेन मॅडम की आमच्या इथं दर 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला एक वेळेला सगळ्या दलितांच्या हातनं केलं जातं, एकदा सगळ्या रिटायर मिलिटरी मॅनच्या हातनं केलं जातं, एकदा महिलांच्या हातनं केलं जातं, एकदा डॉक्टरांच्या हातनं केलं जातं, एकदा शेतकऱ्यांच्या हातनं केलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।